चालून चालू कशी फोडले पायाला टाकणार रे बाबे. पुढच्या वर्षी कसला दूर चालू आहे बघा. राडा करतात राडा. आता आम्ही एकदम जीव भावाचे थोडंसं एक मौल्यवान शब्द घेऊ. या सगळ्यांसोबत आता आपण परतीचा प्रवास करणार आहोत. शुभ सकाळ सर्वांना. तर आता वाजले बरोबर 7 आणि बऱ्यापैकी सगळे दारकरी तयार होत आहेत बघा. सगळे आता उठलं जमा आहेत आणि आमची बघा न लाईन चालू आहे. ती इथं लाईन संपलेली आहे आणि जरा आवरू तोंड वगैरे धुवू आणि कपडे घालून बसू. गारठा एवढा आहे ना मस्तपैकी गार लागते त्यामुळं सुधरत नाही आता काय. तर आवरून भेटतो मी तुम्हाला. हा बघा सध्यात गेला जमा आहे. हा बेकार गार लागते बेकार. भिवगड बघा कसा दिसतोय. तो पुढले बघा कोणतरी कसला दिसतोय बघा भिवगड. मस्तपैकी सूर्योदय होतोय आणि आपल्या पोरांचा सूर्योदय काही होईना अजून. बघा केवढी गर्दी. आता मस्तपैकी सगळ्यांचं आवरून झालं. आपलं पण तोंड वगैरे धुतले. मी आता किती छोटे मला फेटा घालतील जर रे कॅमेरा जर मस्तपैकी. गंध लाव जरा. फोन दे फोन ना. हँग मोड मध्ये गेला. ब्लॉक उघडलाय. गंध लावलं शिवाय मजा नाही. 3-4 दिवस गंध लावत नव्हतो मी. म्हणजे लावलं तरी निघून जायचं. मस्त पैकी लाव. बीच मी काय आहे जरा आले एकदा आले इथं नाटकं करतोय. तिथं 8 मोहिमा केलेल्यांचं काय आहे का. गंध पावडर आहे काय त्याचा चाललाय मेकअप सकाळपासून. तोंड धुतलंय का विचारा. साबण तोंड साबणाने पेपर सुटली. हात वरतीच आहे. ओके आता तिकडे जाऊन बसू. दाखवा पण तिकडे पोरं बसले. आपण तिकडे जाऊन बसतो रे आता. आणि हे बघा चालून चालू कशी फोडले पायाला. दोन्ही पायांना फोडले. हीच मोहीम असते आहे का ना म्हणे. म्हणून तू बुट घालत ना. बरोबर आहे. काहीतरी करून बघा मोहीम पुढच्या बुट घालणार. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं. आणि शिवविचारावरती चालायचं असेल तर कष्ट माणसाला झालेच पाहिजे. त्या कष्टांची सवय असलीच पाहिजे माणसाला. बाबे आला आमचा वाघ आला. बाबू यावर्षी ब्लॉग टाकणार आहे बाबे. बाबे यावर्षी ब्लॉग टाकणार आहे. घेतलं की तुझं मनोगत सांग बाबे. हा मोठ्यानी तू कुठं होता. आमचा बाब्या याला आम्ही मोहिमेत लय मिस केला बाब्या तुला. मी पण लय गेलं तुम्हाला सगळ्यांना भेटलाच नाही. मी मोठ्यांच्या अडकून पडलो होतो. संकटात होतो. 29 मिनिट 27 सेकंड म्हणजे जवळजवळ त्याने पावणे 3 मिनिटाचा त्याला फरक ठेवलेला आहे. पावणे 3 मिनिट. हा विषय काय शिवप्रभू दौड होती जी 9.5 किलोमीटरची होती आणि जो जिंकतात त्यांना
ध्वजाचा मान असतो. त्यातला हा जो पहिला आलाय तो 29 मिनिटांमध्ये 10 किलोमीटर पळून जाऊन रिटर्न परत आला. तर यातला जो पहिला आलाय त्याला ध्वज भेटणार. पुढच्या वर्षाला ध्वजाचा मान करेल शिवाजी महाराज की जय. तो बघा तोप तोप तोप. त्यांनी लढाया केल्या आणि आपले लोक जे गद्दारी करत होते त्यांना देखील त्यांनी सोडलं नाही. गुरुजींचं सगळ्या धारकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे. आता आपण सगळे म्हणून ऐकायचंय. पब्लिक तेवढं पब्लिक आहे बघा. आता सगळे आता जवळजवळ सगळे धारकरी बऱ्यापैकी सगळे धारकरी तू मैदानातून बसलेले आहेत. काही अजून बाहेर आहेत, काही आपला मूर्तिमंत आदर्श सूर्य आहे. बोला जीवन जगणे. बोला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. भाऊ बांधणाऱ्या गावात काठळ्यात बसलाय. प्रताप शिवरायांचा 8वा साक्षेप मंडळी शिवरायांचे. आपली मोहीम पत्ते झाली आणि आता आपल्या भावांना सगळ्यांना आपण राम राम करू. चला हळू जा भाऊ. ही कोल्हापूरची गँग आहे. तुम्ही ह्याच्यावर जाता का? चला तुम्ही पण हळू जा. भाऊ आपला धारकऱ्यांचा दूर कसा चालू आहे बघा तुम्ही. तुम्हाला ना ड्रोन शॉट मध्ये दाखवतो दूर कसं चालू आहे. सगळी नाचतात एन्जॉय करतात बघा. काटा बघा सगळ्याच्या कसं वरती आहेत. हा 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 नुसताच दूर चालू आहे. मोहीम पत्ते झाली रे. कसला दूर चालू आहे बघा. राडा करतात राडा. आता वाजत 11 आणि आपली मोहीम पत्ते झाली आहे. मोहिमेचा समोरच झालाय. आता आपण परत घरी निघू. तर चला आता आपल्या कोल्हापूरच्या गावाला आपण निरोप देऊ. चला हा माझा पार्टनर होता कालपुरता आणि हा माझा पार्टनर बाळा. माझा तो. चला ही आपली गँग आहे कोल्हापूरचे. आता भेटू आपण पुढच्या मोहिमेमध्ये. नक्की कोल्हापूरला आलो भेटणारच आहे. पण मोहिमेतली भेट वेगळी असते ना. हे आपले महाजन गुरुजी आहेत आणि तिकडं भिडे गुरुजी आहेत. सोनवणे कंदरी भुसावळ स्टेटच्या शेजारी या तुमचे लोक भेटतात. विदर्भातले लोक भरपूर जीवाभावाचे नवीन नाते भेटतात. तसं आम्हाला आमचे लोकांनी सरपरच भेटलेले आहेत. चला भेटू आपण आता पुढच्या मोहिमेमध्ये. घ्या ना नंबर. पण आता आम्ही एकदम जीवाभावाचे झालो आहे का. भाऊंनी आम्हाला एवढी भरी मस्त मदत केली. आपण पुढच्या वर्षी दरवर्षी आपण मोहिमेत भेटतो. दरवर्षी गंगाखेडचे ना. आता गंगाखेड आणि मुळशीची पण युती होणार आहे. जशी आमची कोल्हापूर मुळशीची आधीपासून युती. तर तुम्ही पण आमच्या मध्ये आणि आम्ही तुमच्यासोबत 100% काही काल मला तुमचे हे पण भेटले नाही कधी. पण महाजन गुरुजींकडनं एक नवीन जी घरी बसलेली पिढी त्यांच्यासाठी एक आव्हान म्हणून गुरुजींच्या एक मौल्यवान शब्द घेऊ. आताच 40व्या एका दिव्य अशा मोहिमेचा समारोप झाला. आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय आनंद काय असतो त्याची अनुभूती आहे. एक द्रष्टा जो मंत्रद्रष्टा आहे आमचे अत्यंत आदरणीय थोर भिडे गुरुजी, त्यांच्या वाणीतून जी अमृतवाणी ऐकायला मिळाली या निमित्ताने छत्रपती शहाजी महाराज, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, मा जिजाऊ आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील अत्यंत दिव्यत्व
या निमित्ताने अंतःकरणात ज्यामुळं कोरलं गेलं असं गुरुजींची अमृतवाणी आपल्या सगळ्यांना या निमित्ताने ऐकायला मिळाली. हा आनंद खरंच अपूर्व स्वर्गीय आनंद अशा प्रकारचा आहे. या मोहिमेतनं मिळणारी प्रेरणा आपलं जीवन खऱ्या अर्थाने कृतार्थ करणारं दिव्य अशा प्रकारची पर्वणी या मोहिमेमध्ये आपल्याला सगळ्यांना प्राप्त होत असते. अशी आपण किती एकरूप होतो. अन्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि त्यांच्याबरोबरचे असंख्य त्याग केलेले साऱ्या दिव्य अशा मावळ्यांच्या मूर्ती या निमित्ताने आपल्या अंतःकरणात ठसवून घेतल्या जातात आणि आपलं जीवन खऱ्या अर्थाने त्याच मार्गाने जाण्यात केवढा आनंद भरला आहे आणि आपलं जीवन कसं कृतार्थ होऊ शकतं याची अनुभूती या निमित्ताने येते. लक्ष लक्ष जणांच्या जीवनामध्ये तेवढा दिव्य या निमित्ताने प्रकाश मिळतोय. खरं तर अनुभूती घ्यायची असते. आपण ही मोहीम कधीच चुकवू नये. आतापर्यंत आपल्याला या मोहिमेत येण्याचा आनंद लुटता नाही आला. इथून पुढे हा आनंद आपण सर्वांनी लुटावा आणि आपलं जीवन धन्य धन्य करून टाकावं आणि आपणाकडून देश देव आणि धर्माची मोठी सेवा घडो अशी प्रार्थना या निमित्ताने करतो. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. चला बरोबर आता 11 मिनिटं झालेत. मी माझ्या भावासोबत आणि बाकीच्या भावांसोबत आणि उरलेले सगळे भाऊ तिकडे गाडी कशी गेलेत. या सगळ्यांसोबत आता आपण परतीचा प्रवास करणार आहोत आणि आपला पायाचा कार्यक्रम झालाय. मी लागलायला मने आणि आता सेम स्पीडने चालतोय पण मायापेक्षा जोरात पडतोय. मनेकडे चप्पल नाही आहे आणि माझा पाय मुरगळलाय सुचलाय. पायाला फोडले त्यामुळे कार्यक्रम फिट आहे. पण ह्याच्याशिवाय मोहिमेला मजाच नाही. पूर्वी मोहिमा व्हायच्या तेव्हा मावळे अंगावरची जखमा घेऊन जायची. आपण काय थोडंसं मुरगळे बिरगळे घेऊन चालले काय. बघा ही पहिल्या दिवशी दिसली ती आज दिसत आम्हाला. आणि सरदार तर बघा सरदारांची रुबाबच वेगळा. सरदारांनी आम्हाला काल एकटं सोडलं. त्या डायरेक्ट घरी जाताना दिसतात. अरे इथं मावळे आहेत नाही काय बघायचं काय नाही भाऊ. अरे काल मावळे गेले असते कुठेतरी तरी पडले असते. मावळ्याची अन्न तर खायला मावळे किती काय होते. खास करून सायन्स बनवण्याची सोय करण्यासाठी काय माझं नाव घेतलं. डॉक्टर कशी होती मोहीम. छान होती पण पाण्यापाय माझी बॅग फाडण्यात आली. बॅग फाडली सरदारांनी फाडली होय. आई शपथ. ओ सरदार मी ओ काय ऐकतोय. पाण्याची बॅग फाडली तुम्ही. पाण्याची बाटली चोरली माहिती का हो. सरदार कसला कारखान्यांना पाणी पुरवठा सरदार तुम्हाला म्हणायचं का सरदार. नाही बनायचं. हे आमच्या मोहिमेतले मुळशी तालुक्यातले छोटे धारकरी होते. मला लोक कशी होती मोहीम. कोण घाबरले कोणाला दम लागला. सगळी घाबरली दमली सगळी आहे का नाही. नाही म्हणते मोठ्याने बोला की नाही. तुमच्यावरची येणार नाही. कोण येणार हातवर करा. संसार तुमचा भाऊ कसा होता मोहिमेचा अनुभव. का रे भाऊ काय आलं. तरी ध्वजाच्या आधी पोहोचलोय मी. तुला खायला सांभाळलं कोणी सांग. माझं मी सांभाळले. माझं मी खायला आणलो होतो. कोण कोणासाठी येत नाही. आणि आमचा हो याचा पाय बघा कसला सुचलाय. अजून सगळ्यांनी आम्हाला पोसून आणलं. खाय प्यायची काळजी नाही म्हणले आमचं आम्हालाच खायला. तुम्हाला वारं सोडून दिलं ना. आपली बांधव सेनेनी आम्हाला बांधल देण्याच्यात काही रोल नाहीये भाऊ. तुझं बघून घे. आणि हा वाघ बघा याचा पाय कोणाच्या भरवशा घ्यायचा नाही. भाऊचा पाय आहे ना पाय मुरगळलेला तरी भाऊनी मोहीम पूर्ण केलेली. नाद करून टाकलाय. नाद केला की त्या सॉरी. 40व्या वर्षी पहिली मोहीम. कशी होती मोहीम कशी होती. एक नंबर. दमले का पायाला काय त्रास. एकदम ओके. सर या आजच्या मोहिमेबद्दल म्हणजे पूर्ण मोहिमेबद्दल थोडंफार सांगा जरा मला सार सांगा. या वर्षीची मोहीम अतिशय जबरदस्त होती आणि सगळ्यात खडतर वाट होती. माणसाच्या मनाच्या
पलीकडच्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर वाढून ठेवल्या होत्या आणि अशातनं मार्ग काढत हे सगळे धारकरी ही मोहीम पूर्ण करून आणली आहे. त्याचा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे आणि यावर्षी इतका त्रास होऊन सुद्धा पुढच्या वर्षी आम्ही येणार असं सगळ्यांचं मन सांगते. पण तुम्हाला सांगू का, गडकोट मोहीम ही खऱ्या अर्थानं अतिशय आपल्या स्वतःच्या मनाची शरीराची अग्निपरीक्षा असते आणि त्या परीक्षेत सगळेजण पास झालेले आहोत. पास झाले. एवढंच मोहिमेविषयी मला बोलायचं. भाऊ कसं काय? दरवर्षी धारकऱ्यांची मोहिमेची एक पद्धत आहे की 4 दिवस मोहीम असते. तर आता जे हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय तो 3 दिवसाचा मोहीम असल्यामुळं नाही. आता धारकऱ्यांना अजून वाटतंय मनात, पण कोण बोलत नाही की अजून 1 दिवस मोहीम पाहिजे. 1 दिवस मोहीम पाहिजे. जशी 4 दिवसाची असते तशी आपली यावेळेस 3 दिवसाची मोहीम. पण हा आनंद ठीक आहे, त्यांना हे वर्षभर पुरणार आहे त्याच्यामुळं त्यांचा काही विषय नाही. मला वाटतं ह्याच्यातली सगळी परत पुढच्या वर्षी यायला तयार आहे. पुढच्या वर्षी ह्याच्यातनं अजून आपली संख्या वाढणार आहे. वाढणार काही विषय नाही. आणि आपला टी शर्ट अजून येणार. आपला टी शर्ट बघितला ना, 11वे वर्ष माझा प्रयत्न असला 11 वर्षी झालं तर थोड्या वेळ शिवून घेऊन बघू, पण आता काय होते. मी पण आपला हा टी शर्ट सुरुवातीपासून घातला होता. चला हे बघा, आपला वाघ आहे ना मोडला होता काय, त्याचं एक्सरे बघा. या एक्सरे वरती एक्सरे काढून भाऊ चाललाय. भाऊ तुझ्यासाठी कशी होती मोहीम? पूर्ण केली ना तू? हा. आणि आपले तालुका प्रमुख सांगा जरा मोहिमेबद्दल, कशी होती मोहीम? काय जितने वाले कोई बाजीगर प्रवास करून जे काय धारकरी मंडळी आलेत त्याचा मनावर तेवढा आभार थोडंच आहे. ही ऊर्जा काय तुम्ही भेटली आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या 2 पित्यापुत्रांकडून भेटलेली आपल्याला. हेच मार्ग आपल्याला चालायचं. तुम्हाला कशी वाटली? मोहीम एकदम भारी होती. मोहीम म्हणजे आमच्यासाठी स्वर्गच आहे. तर मोहिमेत येण्याचं भाग्य आम्हाला लाभलं हे आम्ही खरंच आम्ही पुण्यवान समजू. का तर मोहिमेत आल्यानंतरच कळतं की आपले मावळे कसे लढले असतील, शिवाजी महाराज कसे लढले असेल, काय खाऊन लढले असेल, पुढे राहिले असतील. स्वतःला मानसिक शारीरिक त्रास झाल्यानंतरच आपल्याला हे प्रश्न पडणार आहे की आपले मावळे कसे लढले असतील. तांबडं शिवप्रीत हिंदुस्थान मूळ शिवराजाच्या वतीने तांबडे देऊन आपण भाऊ घे हातला हा. जय श्रीराम. मावळे कसे जगले समजून जर घ्यायचा असेल तर मोहिमी केलीच पाहिजे. भाऊ तू आम्हाला सोडून पुढे गेला. हे चुकीचं आहे. आपण ह्याच्या बरोबर थांबलोय. आम्हाला नेल. मोहिमेमध्ये कुणी कुणाचं नसतं. अयो अक्षय पवळे एकच विनर आहे आपला. एकटाच विनर आहे बरं. एकटाच विनर आहे. मोहिमेचं सर्टिफिकेट. मोहिमेचं सर्टिफिकेट तो आता फ्रेम करून ठेवणार आहे. फ्रेम. चला आता मस्तपैकी आपण भंडारा आहे ना. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हे भातात रे भात हे अंगा उडक नको रे. लक्ष आहे का नाही तुझं? युवा नेते हा 1 नंबरचा खादाड माणूस आहे. अंग लाकडाचं आणि खाणं बोकडाचं याचं. मोहिमेनंतर पहिल्या पंक्तीला जेवायला खूपच वेगळं भूक लागली. पुण्य करतो लग्न म्हणून. मला माहित नाही वाटतं पंक्तीला वाढले की लग्न लवकर. आणि तोंड लपवणारे हे 3 जणांचं एकत्र खाणारे एकटे. हो ह्याच्या ताटात केवढी सई, ह्याच्या ताटात केवढे, ह्याच्या ताटात केवढी सई, ह्याच्या ताटात केवढे. हे बास का सरदार राहिली. आणि आता 1 वाजलाय आणि आपण परत चाललोय चालत पुढं आपल्या वाहनतळापाशी. जे काल तुम्हाला दाखवलेलं मला वाटतं इथून 3 किलोमीटर आहे आणि एक 200-300 मीटर चालत आलोय पुढं. जाऊ आता वाहनतळावर. त्यांनी गाडीत बसू. बुटं ठेवलीत काढून मी, पोडा पायाला चालता येईल ना. आता भेटू आपण डायरेक्ट गाडीमध्येच. आता विषय काय पायापासून पोडाल्यामुळं पाहुणे आपल्याला मदत दिली. जाऊ का डॉक्टर?
आलाय ना मला आता घाण फोडायला पायावरती तर पाऊलच टाकवं ना आता जवळजवळ किती किलोमीटर असेल वाहतं 5 किलोमीटर आहे 2 ना हो चला बाबू आता एका माणसाने लिफ्ट घेतली कारण मला ना चालतच येत नाही आता तो पायाचा फोड आहे ना असला घाण दुखतोय ना आणि पाय थोडा असं मुरगा टाईप सुजला टाईप पण झालंय ते जॉईंट सुजलाय माझा वारीमध्ये झालं तसंच मोहीम अतिशय सुंदर प्रकारे पूर्ण झाली आमची एकदम छान थोडा त्रास झाला पण मोहिमेत त्रास नाही झाला तर अजून काय होणार आपल्याला मस्तपैकी झाले याच्यावरती मी एक थोडं घरी गेलो ना की आपण थोडंसं एक 5-6 व्हिडिओ बनवतो मी प्रत्येक मोहिमेमध्ये काय जाणवलं कसं काहीतरी मी बनवलं मी काहीतरी बघू माझ्या डोक्यात थोडंसं आयडिया आहे ते करू आपण थोडा अनुभव पण सांगण्यात येईल जवळजवळ 2.5 किलोमीटर चालून आल्यानंतर वाहनतळ भेटले आमच्या गाड्याही पण भेटल्या पण इथे एक बाबा बसलेले आहेत बाबा हो बाबा काहीतरी उपदेश द्यावं जीवनात खूप खडतर प्रवास चालू आहे खडतर प्रवास चालू आहे कुठल्या गोष्टीवर उपदेश हवा मला सांग काय झालंय कितीही कष्ट केले कितीही काही केलं तरी यश काय हाती लागणार झालंय बाबा तू कष्ट मनापासून नाही करते बाबा नाही बाबा असं कसं म्हणताय बाबा तुम्ही अजून आमचं कुठं बघितलंय कष्ट मला बघायचं पण नाही बघा ना बाबा कष्ट लय कष्ट केले घाम बघा बाबा मला कष्ट यश पाहिजे का कष्ट पाहिजे मला सांगा कष्टाला आमच्या यश पाहिजे इकडे बाळा इकडे होतो इथं बस तुझं नाव काय माझं नाव स्वराज आहे. तुझा कोणी यश नावाचा मित्र आहे हो आहे ना माझं यश नावाचा मित्र आहे. याला दे काय करायचं तुला बघून घे. तर तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तुमच्या यशला आमची भेट घालून तुमच्या यशला आमची भेट घालून द्या याच्यामुळे तुला यश भेटत नाही बाबा बाबा धरा तुमचा फोन याच्यामुळे तुला यश भेटणं झालंय चला अशा प्रकारे आता बरोबर 2 वाजलेत आणि मोहीम परत परतीच्या मार्गावर निघाली आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज के जय हरे महादेव बघा पांडुरंगाची मूर्ती कसली मस्त आहे उंच वा 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 तीन वाजले 3 एक तास आम्ही ट्रॅफिक मध्ये आणि बघा खंडाळाच्या घाटामध्ये परत ट्रॅफिक लागली उंच आहे बघा सगळ्यांचे विकेट पडलेले आहेत सगळ्यांचे तोंड आहे ना माझी आता दुसरी मोहीम होती मी इतिहासात जाणार नाही किंवा भविष्यात पण जाणार नाही मी फक्त एक माझा अनुभवच सांगेल कारण मला पण एवढा माहिती नाही आहे मी 2021 पासून कामामध्ये आलो आणि मागच्या जेव्हा मोहिमेमध्ये आलतो तो उत्साह माझा एवढा भरला की मी माझं सगळ्यात पहिलं नाव मी टाकलेलं यावर्षी मोहीम कुठे आहे काय हे माहीत नव्हतं आम्ही लिस्ट म्हणून काय ठेवलेली आणि मी टाकून दिलं आणि या वर्षीच्या मोहिमेमध्ये मला 2-3 गोष्टींचे अनुभव आहेत त्या शब्दामध्ये मी सांगतो ध्येय स्वतःवरचा विश्वास आणि आपण जे एखादा निर्णय घेतो तो निर्णय चुकीचा आहे काय बरोबर हे नंतर बघायचं पण आता निर्णय घेतलाय तो पूर्ण करायची गोष्ट आहे याच्यावर मी सांगणार आहे आवडीचं इथं मला खाली कसं आहे बाळा गोड आहे का वर बघ तर परत एकदा आपल्याला महाजन गुरुजी भेटले सगळ्या मूळची विभागासोबत आपण त्यांचा फोटो घेऊ महाजन गुरुजी म्हणजे मगाशी जे आपल्याला भेटले मने आमच्या गावात हळूजा बाब्या हळूजा आणि माझी आठवण नीट ठेव जपून चला
अशा प्रकारे आता 6 वाजलेत आणि आम्ही आमच्या पिरंगुट गावामध्ये आलोय आणि जिथून मी ब्लॉग चालू केला तिथून आपण आता एंड करू. महाराजांचा आशीर्वाद घेऊ. तर मोहीम आमची अतिशय सुंदरपणे पार पडली. थोडा त्रास झाला पण खरं तर मोहीम होती सोपी म्हणून निघून गेली ती. यावेळी तरी कमळ आहे ते 5-7 वर्षापूर्वी एकदम मस्तपैकी झालं. आता आम्ही जातो, आंघोळ वगैरे करतो, मस्त आराम करू आता. आणि तुम्हाला हे ब्लॉग 2 दिवसांनी बघायला भेटले त्यामुळे सॉरी, कारण मी ते एडिट नाही केलं. तर चला आता मोहीम ही सोपी नसतील म्हणायला. जसं मावळ्यांनी तरी कुठं आपल्या सोपं आयुष्य बघी. मावळ्यांनी नेहमी कष्टाचं आणि ऋण पडलं अशी कामं केलेली. त्याच्यामुळे मोहीम ही सोपी नसते. आणि जर सोपी मोहीम केली तर आपल्याला त्याचं मोल नाही कळणार आणि त्यांच्या बलिदानाचं पण मोल कळणार नाही. त्याच्यामुळे मोहीम ही खडतरच असते आणि तशीच राहते. त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी मोहीम करावी अशी इच्छा आहे आपली. नाही शिवकाय. तर चला आता भेटू आपण पुढच्या कुठल्यातरी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जुने व्हिडिओ बघत असाल. चला.